आणि आता आढावा लोकसभेच्या पूर्वतयारीचा। येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा करणार। सुनील तटकरे यांची माहिती। अमित शहांसोबतच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगणार अशी ही माहिती। 2019च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला 22 जागा पाहिजेत। शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांची भूमिका, शिवसेनेच्या 22 आणि भाजपच्या 26 जागांमधून राष्ट्रवादीला जागा देण्याचं वक्तव्य। ठाकरे गट मुंबईतल्या 6 पैकी 4 लोकसभेच्या जागा लढणार। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई, उत्तर पश्चिम मधून कीर्तीकर लढणार, तर ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांच्या नावाची चर्चा। महाविकास आघाडीचा विदर्भातील 10 जागांचं जागा वाटप हे जवळपास निश्चित। सूत्रांची माहिती। काँग्रेस 6, ठाकरे गट 2, शरद पवार गटाला 1 जागा देण्याचा फॉर्म्युला, वंचितला 1 जागा देण्यावर एकमत। सूत्रांची माहिती। रामटेक लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीमधील 3ही पक्षांचा दावा। काँग्रेसकडून कुणाल राऊत, रश्मी बर्वे, ठाकरे गटाकडून उत्तम कापसे आग्रही, तर शरद पवार गटाकडून प्रकाश गजभिये तिकिटासाठी मैदानात। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावर 27 तारखेला अंतिम निर्णय होणार। ठाकरे गट 23 जागा लढणार। जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। 27 फेब्रुवारीच्या महाविकास आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही। प्रकाश आंबेडकरांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये 3ही पक्षांचं जागा वाटप झाल्यावर आपण 3ही पक्षांशी जागा वाटपावर चर्चा करणार। आंबेडकरांची माहिती। कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपतींना ऑफर। शाहू महाराज छत्रपतींची भूमिका मात्र गुलदस्त्यात। शरद पवारांच्या भेटीनंतर घडामोडींना वेग। राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना युतीबाबत प्रश्न विचारून जाणून घेतला कल, तर एनडीए सोबत किंवा स्वबळावर निवडणूक लढवण्याला पदाधिकाऱ्यांची पसंती।